नमस्कार मंडळी मंडळी मी बबनराव पाटील. फ्लाइंग मोमेंट नितीन दंडुकर ह्या उडत्या उडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या वेळी नितीन दादाने महाशिवरात्राबद्दल एक छोटीशी कथा सांगितली, काळजाला भेटली. शूटिंग करण्यापूर्वी म्हटलं बाबा दादा आता कुठला विषय, तर दादाने विषय सांगितला का जेटलॅग. हा जेटलॅग असा प्रकार आहे की काही लोक फॉरेन जाऊन आलं का अगदी आवर्जून सांगतात की आम्हाला जेटलॅग आहे. अर्थात ही कथा संपल्यानंतर हा जेटलॅग कसा घालवायचा याचा रामबाण उपाय मी तुम्हाला सांगेल, पण हा जेटलॅगची काय कथा आहे ती आता दादांकडून आपण ऐकूया. दादा, हा जेटलॅगची कथा सांगायला सुरुवात कर. नमस्कार, स्वागत सर्वांचं उडता उडतासाठी. जेटलॅग हा विमान प्रवासामध्ये सर्वांना अनुभवायला मिळतो. हो 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 हो. फक्त एक 9 ते 5 या वेळांमध्ये काही डोमेस्टिक फ्लाईट सोडल्या तर म्हणजे डोमेस्टिक म्हणजे नागपूरला वगैरे असे जाऊन येणाऱ्या फ्लाईट्स त्या कदाचित 9 ते 5 मध्ये असतील. परंतु बहुतेक विमान प्रवास जर तुम्ही बघितला, इंटरनॅशनल प्रवास असा बघितला, तर 9 ते 5 या वेळा सोडून बाकीच्या सर्व वेळांमध्ये विमानं उडत आणि लँड होत असतात. आणि विशेषतः मध्यरात्री तर त्याचा उच्छाद मांडलेला असतो. सगळ्या रात्री त्या मध्यरात्रीच असतात. सगळ्या फ्लाईट्स त्या मध्यरात्रीच असतात. आणि तुम्ही मध्यरात्री इथून निघून कुठेतरी सकाळी कुठच्या तरी वेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन त्याचे खिडकीचे पडदे बंद करून तिथे सकाळी झोपता. हो हो हो. आता उदाहरणार्थ समजा मुंबईहून तुम्ही आज रात्री निघाला तर मुंबईला डिपार्चर किती वाजता असतं माहिती आहे? 1 वाजता असतं मध्यरात्री. तुमची नाईट गेली. आता झोपेचं खोबरं संपूर्ण खोबरं म्हणजे 80 की 83 बरोबर. आणि त्याच्यानंतर 17 ते 18 तास तुम्ही न्यूयॉर्कला जायला लागतात, डायरेक्ट फ्लाईट असेल तर. हो हो. आता न्यूयॉर्कचं आणि परत प्रत्येक देशांचं वेळांमध्ये फरक असतो. हो हो हो. तर आपल्या आणि न्यूयॉर्कमध्ये फरक कसा आहे? 10.5 तासांचा आहे. अच्छा. म्हणजे आपल्या मागे न्यूयॉर्क 10.5 तास आहे. अच्छा. त्यामुळे आपण आता समजा 1ला निघालो आणि 17 ते 18 तास प्रवास केला. समजा आपण आज काय वार आहे? शनिवार. शनिवारी रात्री म्हणजे रविवारी पहाटे आपण टेक ऑफ घेतला. 17-18 तासांनी किती होतील? संध्याकाळचे 5-1 वाजलेले असतील. 5-6 वाजलेले असतील. बरोबर. पण न्यूयॉर्कला किती वाजलेले असतील माहितीये तुला? न्यूयॉर्कला त्याच्या मागे 10.5 तास घड्याळ नाही. म्हणजे साधारण सकाळची 7-7:30 वाजलेले असतात. बरोबर. म्हणजे इथे तुमची जेवणाची वेळ झालेली असते, इथे ब्रेकफास्टची वेळ झाली असते, इथे तुमची झोपायची वेळ झालेली असते. आणि तिकडे तुम्हाला झोपायचं असतं, पण ते दिवसा झोपायचं असतं पडदे बंद करून. म्हणजे ब्रेन संपूर्ण गोंधळून जातो. याला केमिकल लोचा असं म्हणतात. तर आपल्या बॉडीचं एक सायकल असतं की सकाळी जाग येते, मग चहा प्यायला जरा सेरोटोनिन वगैरे असं डोपामाइन तरतरीतपणा येतो. मग दिवसा तुम्ही कामं करता, उत्साह असतो किंवा कधी चिंता असते, मनात टेन्शन असतं. मग ते ॲड्रिनलाईन आणि कॉर्टिझॉल वगैरे असे असतात. मग रात्र झाली की काळोखामध्ये गॅबा नावाचं रसायन असतं, गॅमा ॲमिनो ब्युटारिक ऍसिड असं. त्याच्यामुळे डोळे असे थोडेसे जड व्हायला लागतात, जांभळायला लागतात. आणि मग अलगद तुम्ही झोपता, बॉडी तुमची रिपेअर होते, परत सकाळी जाग येते. सर्कॅडियन रिदम मेलॅटोनिन नावाच्या आपल्या रसायनामुळे ते राखलं जातं. पण त्याची अक्षरशः ऐशी की तैशी इथे झालेली असते. याला जेटलॅग असं म्हणतात. ओके. आणि त्यामुळे क्रूला नेहमी त्याच्यानंतर एक 36 तास 48 तास अशी रेस्ट दिलेली असते पुढची फ्लाईट येण्याच्या आधी. पण ह्या जेटलॅगचा दुरुपयोग जर कोणी केला किंवा जेटलॅगचा दुष्परिणाम किती होऊ शकतो त्याचं हे उदाहरण आहे थोडक्यात. तर माझा एक मित्र आहे, परसर आहे, तो पुण्याला राहतो, कॅथलिक आहे. त्याचं नाव आपण काय घेऊया आता? कॅथलिकचं नाव आपण रॉबर्ट घेऊया. रॉबर्ट. तर रॉबर्ट पुण्याहून मुंबईला स्वतःच्या गाडीने यायचा. आता स्वतःच्या गाडीने आला की तिथे पे अँड पार्क असतं ना, तिथे तो पार्किंग करायचा
मग फ्लाईट करून झाल्यानंतर मग स्वतःच्या गाडीने तो जायचा परत पुण्याला. आता अगदीच लांब फ्लाईट असेल 15-20 दिवसाची तर मग तो एशियाड किंवा टॅक्सी वगैरे असेल, पण अदरवाईज तो स्वतःच्या गाडीने जाई करायचा. ह्या रॉबर्टनीच मला ही गोष्ट सांगितली. तर मला एके दिवशी मी रात्रीची रात्रभर फ्लाईंग करून सकाळी आलो 8-8:30ला आणि 9ला तिथून गाडी घेतली माझी स्वतःची आणि मी निघालो. ते चेंबूरच्या त्या गर्दीतनं वगैरे त्यांनी वाट काढत नवी मुंबई वाशी ते पार करून गेला व्यवस्थित, कारण ब्रेन अलर्ट होता त्यावेळेस. त्यामुळे कितीही गर्दीमध्ये असला तरी सुद्धा त्याचं ब्रेन वॉज फंक्शनिंग वेल. तर तिथे काय ऍक्सिडेंट वगैरे काय झाला नाही त्याला. मग असं करत करत तो एक्सप्रेस हायवेच्या इथे आला. आता एक्सप्रेस हायवेज म्हणजे लांबच्या लांब असतो ना, असं अर्धा तास आपली गाडी चालली असते. तर अशा ठिकाणी त्याचा मेंदू रिलॅक्स झाला. मग ते डेल्टा वेव्ह वगैरे अशा त्या वेव्ह हळूहळू, पण माणूस थोडासा स्वप्नावस्थेत जातो, दुसरे विचार करत असतो, गाडी चाललेली असते. आणि तसंच त्याचं झालं. तो म्हणाला की मला असाच कुठच्या तरी विचारांमध्ये विचार करता करता अचानक मला झोप लागली आणि झोप आल्यानंतर त्या व्हीलवरच मी डोकं टेकलं. बापरे. आणि गाडी चालली आहे पुढे, व्हीलवर माझं डोकं टेकलेलं आहे. 1 मिनिट झाला. 1 मिनिट म्हणजे आपल्याला वाटतं तेवढा सोपा नाही. गाडी 70 ते 80 किलोमीटरने चालली आहे. 1 मिनिटात किती लांब जाईल ती. 1 मिनिट झाला, दुसरं मिनिट झालं, तिसरं मिनिट झालं, चौथं झालं, 5वं झालं. हा गाड झोपलेला, गाडी चाललेली आहे. 5वं झालं, तो दचकून उठला. माय गॉड म्हणाला की, कारण सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठेतरी असतं बरोबर ते आपण झोपलेलं नाही, आपल्याला गाडी चालवायची. तो दचकून उठला आणि सुदैव म्हणाला की मध्ये काही आलं नाही. समजा एखादा ट्रक बंद पडलेला मध्ये आला असता किंवा पुढे ट्रक एखादी छोटीशी गाडी जरा कमी वेगाने जाणारी असती, कधी कधी गुरांचे कळप मधून, बरोबर, मुलांच्या शाळा सुटल्या तिकडच्या काही भागात असतात, ते क्रॉस करत असतील तर केवढं मोठा ऍक्सिडेंट झाला असतं. पण म्हणे देवाच्या कृपेने असं काही झालं नाही. पहिलं म्हणाला मी गाडी अशी बाजूला घेतली, हायवेच्या बाजूला घेतलं, दम खाल्ला, आधी पहिला श्वास नॉर्मलला येऊ दिला, घटाघटा पाणी प्यायलं, तोंडावर पाणी मारलं आणि कानाला खडा लावला. पण आता ह्याच्या पुढे मी फ्लाईट केल्यानंतर कधीही गाडीने जाणार आणि येणार नाही, स्वतः ड्रायव्हिंग कधीही करणार नाही अशी त्यांनी शपथच घेतली. आणि ते चांगलंच होतं. मग तो एशियाड आणि टॅक्सीने यायचा आणि जायचा. बरोबर. पण नियतीची लीला वेगळी असते माहिती ना. अजून काही वर्षांनी मला लक्षात बातमी कळली की रॉबर्टचा ऍक्सिडेंट झालाय. म्हटलं अरे कसं शक्य आहे. त्यांनी गाडी चालवणं बंद केलंय. नाही, ते टॅक्सीने तो चालला होता. अरे, एका ट्रकने त्याला उडवला आणि त्याचा पाय बिचाराचा फ्रॅक्चर झाला आणि 2 महिने तो पाय टांगून हॉस्पिटलमध्ये बसलेला होता. तो म्हणजे शेवटी जे व्हायचं ते घडलं. व्हॉट एव्हर इट इज, दुःखाची बातमी होती. परंतु हा अशा वेगळ्या पद्धतीचा हा जेटलॅग. तर आपल्या प्रवासासाठी शुभेच्छा. पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत बॉन व्हॉयेज. म्हणजे नितीन दादाने जेटलॅग बद्दल सांगितलं. आता मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो की हा जेटलॅग जर तुम्हाला ताबडतोब जर उतरवायचा असेल तर आपण तुम्हाला एक साधा सोपा उपाय, की समजा तुम्ही परत तुमच्या घरी आला काय, तर तुम्ही काही वेळ उघड्या जमिनीवर, म्हणजे जिथे माती आहे अशा त्या जमिनीवर तुम्ही चाला. कारण का निसर्गाशी आपण जर कनेक्ट होतो तर लवकर ह्या गोष्टी आपण संतुलित होतो. पण आपण काय होत नाही. आणि आजकाल मुंबईमध्ये जमीन हा प्रकारच नाहीये, सगळीकडे डांबरीकरण झालेलं आहे. त्यामुळे कुठे तुम्ही ज्या देशात जाल किंवा परत मुंबईत राहा, थोडंसं जमिनीची, थोडंसं निसर्गाबरोबर तुम्ही एकरूप व्हा, म्हणजे तुमचा जेटलॅग उतरायला हा मदत होईल. अर्थात मी अधिकारी पुरुष नाहीये, पण अनुभवाने सांगतोय. तुर्तता आम्हा दोघांना अनुज्ञा द्या. धन्यवाद.